आपल्या नराटोला या गावामध्ये ज्या महान क्रांतिसूर्य बाबूराव पुलेसजी शेळमाके यांची 192वी जयंती आपण आपल्या या छोट्याशा खेड्या गावामध्ये साजरी करतो आहोत। तत्पूर्वी ज्या ज्या महापुरुषांना आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आठवण केली आणि ज्या ज्या महापुरुषांना आपण पुष्पहार घालून त्यांचा मान सन्मान केला त्या महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि ज्या सल्लागागरा शक्ती मातृशक्ती पितृशक्ती या शक्तीला सुद्धा नमन करतो आणि पारिपांदी कुपार लिंगो हेमलाल कापगते आणि विरासपा पाटाली 100 नाव हेमलाल कापगते कोणी बोला हेमलाल चुकू नको देऊ बरोबर ले तर माझ्या समोर असा प्रश्न पडला की ज्या वक्त्यांनी ज्यांनी आपल्या सुरेख अशा वाणीतून तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे मला असा प्रश्न पडला की मी तुम्हाला काय सांगावं। परंतु माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे मित्र आले की आपण महापुरुषांच्या जयंत्या महापुरुषांच्या पुण्यतिथ्या समाज प्रबोधनाचे कार्यक्रम का करतो कोणी सांगू शकतो का? माणसावर बसलेले असो किंवा समोर बसलेले असो त्याला माझा पहिलाच प्रश्न आहे की आपण नेमका कार्यक्रम कशासाठी करतो का करतो। आणि मी या मताचा आहे जर समजा बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका संघटित वा संघर्ष करा या मंत्राप्रमाणे जर आपण या कार्यक्रमाचं आयोजन आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन जर करत असेल तर कदाचित खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण चांगलं करतो असं होईल। मला वाटतं कुणाचा मन राहिला नाही आणि म्हणून आपण सरळ सरळ आपल्या विषयाकडे वळलं पाहिजे। कारण कोणताही कार्यक्रम असो सगळ्यात मोठी शोकांतिका बाचागडे सरांच्या समाजामध्ये ही आहे ज्या मालकीताईंना आता शोकांतिका व्यक्त केली आपण ज्या सूचना केल्या किंवा ज्या ज्या वक्त्यांनी इथं सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन त्यांच्या विचारांचं यांनी आकलन किंवा त्यांचे विचार यांनी जर आत्मसात केले असते तर कदाचित आमच्या समाजाची दशा आणि दिशा वेगळी राहू शकली असते। ज्या पद्धतीने मालतीताईनं सांगितलं की ते लाडकी बहिणीची गोष्ट मी त्याही गोष्टीकडे जाणार नाही त्या बाबतीतही बोलणार नाही परंतु बारसागडे सरांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला एक विनंती करून सांगतोय ज्या गोष्टी आम्हाला फक्त द्यायच्याच असतील या सरकारला आम्हाला अन्नधान्य इतर काही साहित्य न देता आमच्या गोरगरीब दीन दलित बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं यांनी खुली करून दिली आणि मोफत शिक्षण देण्याचं धाडस या सरकारनं दाखवलं तर खऱ्या अर्थानं या बहुजन समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार आणि या बहुजनांचा विकास तेव्हाच शक्य होईल जेव्हा हा बहुजन समाजातील दीन दुबळ्या गोर गरीब आदिवासी जनतेची मुलं खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि शिक्षण ग्रहण करून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाला वाचू शकतील वाचण्याची शक्ती कॅपॅसिटी त्या मुलांमध्ये निर्माण होईल आणि बाबासाहेबांनी दिलेला जो ग्रंथ आहे ज्या ग्रंथावर या संपूर्ण देश चालतो ज्या ग्रंथाचा विचार या संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित झालेले आहे ज्या ग्रंथाचा वापर या संपूर्ण जगामध्ये होत आहे त्या संविधानाला जर त्या ग्रंथाला तुम्ही समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही नवसे लोकांच्या आहारी जर पडलात तर मणिपूर सारखे प्रकरण तुमच्या आया बहिणीशी होणं झाल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांनी 1875 मध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांनी 1891 ला तुम्हारी जमीन आंधी में धूल की तरह उड़ गई तुम्हारा आत्मसम्मान के साथ आत्मविश्वास भी खो गया
यदि ऐसे पुन्हा जागरूक नहीं करोगे तो कैसे बचा पाओगे अपनी भाऊ बेटियों की इज्जत। 1891 ला ज्या महामानवाने तुम्हाला मंत्र दिला होता त्या 1891 मध्ये त्यांनी भीती व्यक्त केली होती, जर तुम्ही असे असंघटित राहिले, तुम्ही समाजाच्या विरोधात कुरघेडी केली, तुम्ही समाजामध्ये कुरघेडी केली आणि समाजात संघटन तोडण्याचं काम केलं, तर एक दिवस तुमच्या भाऊ बेटी सोबत माता भगिनी सोबत बलात्कार झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या दिवशी तुमच्या भाऊ बेटी सोबत तुमच्या मुली आता माया सोबत ज्या दिवशी बलात्काराच्या घटना जर झाल्या, तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या समाजाला कसं वाचवू शकणार। आज 1891 ला ज्या महापुरुषानं जो मंत्र व्यक्त केला होता, मंत्र दिला तुम्हाला आम्हाला, त्या मंत्राच्या माध्यमातून किमान माझा समाज जागा होईल, या समाजाला जागा करण्यासाठी त्यांनी हा मंत्र दिला। तरी देखील 1891 पासून आज 2025 आला, आज मणिपूर मध्ये झाला, मालती ताईनं सांगितलं तसा सेम प्रकरण आमच्या खुर्शीपार गावामध्ये झाला, माझ्या गावात। आज शोकांतिका आहे, ज्या वेळेस 14 ऑक्टोबर 1998 ला जेव्हा मी आदिवासी विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष असताना, भंडारा जिल्हा हा संयुक्त असताना ज्या वेळेस दयालाल भोतमागे प्रकरण झाला होता, त्यावेळेस आम्ही संपूर्ण आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते जेव्हा त्या खैरलांजीला जाऊन त्या दलित समाजाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत लढा देऊन आम्ही दयालाल भोतमागे प्रकरणामध्ये जो तीव्र लढा दिला होता, त्याच लढ्याची आठवण मला माझ्या गावात झालेल्या घटनेच्या दिवशी आली। परंतु शोकांतिका अशी बारसागडे सर, आमचा आदिवासी समाज तर सोडाच, आमचा आदिवासी समाज पूर्ण विकला आहे आणि निद्रावस्थेत आहे म्हणायला काही हरकत नाही। परंतु किमान माझ्या दलित समाजातील जे माझे मित्र होते त्यांनी मला फोन केला, सर बोले तुम्हारे गाव में ऐसी ऐसी घटना हुई है, ऐसा सुनने को मिला है। मी म्हटलं हो झालं म्हणतात, कारण मी 10वीची परीक्षा असल्यामुळे गावाबाहेर होतो आणि ती परिस्थिती आजही माझ्या गावामध्ये झड पोहोचली। आणि ती झड पोहोचल्यानंतर त्या नरसकोले परिवारावरती त्या ओबीसी समाजातील लोकांनी असे अमानुषपणे मारहाण केला, त्या माणसाला मारहाण केलं, त्याच्याबद्दल काही नाही, परंतु त्याच्या बायकोला आणि त्याच्या पत्नीला असा अमानुष त्याने मारहाण केला, तिच्या छातीला हात लावून तिच्या छातीला धरून ओढण्याचा प्रकार आमच्या गावामध्ये झाला। आणि एवढा मोठा प्रकार झाल्यानंतर माझा हा एरिया तर सोडा, माझ्या गावातील आदिवासी लोक सुद्धा उठून जागे होऊ शकले नाही। त्याच्यामुळे बारसागडे सर मला प्रश्न पडला आणि मी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतोय की जर आम्ही एवढे मोठे कार्यक्रम करत असू, आम्ही एवढ्या मोठ्या आवाजाने पोट तिकडीने पोंगे फुकत असू आणि एवढ्या मोठ्या आवाजात तुमच्या समोर आमच्या भावना व्यक्त करू शकत असू, आणि या भावना व्यक्त केल्यानंतर जर माझ्या समाजाच्या संवेदना जाग्या होऊ शकत नसतील, माझ्या माता भगिनींच्या अप्रू लुटले जात असतील, माझ्या माता भगिनींना अश्लीलतेचा प्रकार आमच्या समाजामध्ये घडत असेल आणि ते निमूटपणे जर आपण सहन करत असू, तर माझ्या या सर्व समाज संघटनांच्या लोकांना माझं, मी एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझं आव्हान आहे, यानंतर कोणीही कोणत्याही संघटनेचं काम करायचं नाही, यानंतर कोणत्याही संघटनेला कोणत्याही कोणासाठी धावून जायचं नाही। तर त्याच दिवशी ज्या दिवशी आपण हे सगळं लाड पुरवणं ह्या लोकांचं बंद केलं, म्हणजे खरोखर यांची अक्कल ठिकाणावर येईल। आणि ज्या दिवशी आज यांना असं वाटत असेल, आज खुर्शीपारला झाला, मागच्या वेळेस खैरलांजीला झाला, मणिपूरला झाला, जेव्हा माझ्यावर होईल तेव्हा मी पेटून उठेन। म्हणून मी संघटनेच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की प्रत्येकावर बलात्काराची घटना प्रत्येक माया भगिनीवर घडली पाहिजे, प्रत्येक पुरुषाच्या बायकोवर बलात्काराची घटना घडली पाहिजे। याची जर वाट पाहत असते तर निश्चितपणे या घटना घडू द्या, आणि जोपर्यंत अशा संवेदना त्यांच्यासोबत घडणार नाही तोपर्यंत हे लोक कधी जागे होणार नाही। आणि म्हणून सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, या पद्धतीने जर समाजाच्या शैक्षणिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, राजकीय समस्या असतील, या समस्यांच्या बाबतीत कोणीही पुढाकार घेऊन समोर येऊ। आज शाळा बंद झाल्या तरी चालेल, सगळे सर ज्या पोट तिकडीनं मी स्वतः सांगतो 1989 पासून मी आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मी या समाज संघटनेमध्ये कार्य करतो। 1989 पासून कार्य करत असताना मी सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहतोय। माझ्या समाजातील निगरगट्ट समाजाची दलाली करणारे लोक आम्ही एका बाजूनं इमानदारीने समाजासाठी लढत असताना आमच्या समाजाला विघटित करण्याचं काम करत आहे। आणि
उंटावरून शेड्या हाकण्याचं काम करतायत. म्हणून माझी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना एक विनंती असेल, जर समजा तुम्हाला कुठेतरी या समाजाबद्दल थोड्या देखील तुमच्यामध्ये संवेदना असतील किंवा तुमच्यामध्ये या समाजाविषयी थोडा देखील स्वाभिमान असेल, या समाजाच्या अस्तित्वाबद्दल, या समाजाच्या स्वाभिमानाबद्दल तुमच्यामध्ये थोडं बहुत जरी काही संवेदना शिल्लक असतील, तर तुम्हाला एक विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं त्या काळात रावणाला मारण्यासाठी जो बिभीषण पैदा झाला नसता तर रावण मेला नसता, राणी लक्ष्मीबाई त्याची आत्या फितूर झाली नसती तर बाबुराव शेळमाके मेला नसता, बिरसा मुंडाचा मेवणा जर फितूर झाला नसता, त्याला पकडून दिला नसता तर त्या बिरसा मुंडाला रांचीच्या जेलमध्ये त्याला जर देऊन मारलं गेलं नसतं. असे कित्येक प्रकरण आपल्या समाजात आहेत आणि या समाजाच्या कुरघेडीमध्ये या समाजाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर या समाजाच्या हे जे बिभीषण सारखे जे लोक आहेत, या लोकांमुळे या समाजाचा सत्यानाश झाला. अन्यथा दुसऱ्या लोकांमध्ये या समाजाशी लढण्याची किंवा या समाजावर कुरघोडी करण्याची ताकद नाही. 1949 ला जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल जेव्हा झारखंडला गेले आणि झारखंडच्या आदिवासींबद्दल विचार करत असताना त्या सरदार वल्लभभाई पटेलनी त्या पंडित जवाहरलाल नेहरूला म्हटलं होतं की हम तो आदिवासी से कभी लड़ाई लड़ नहीं सकते, आदिवासी तो 1857 के पहले से ये स्वातंत्र संग्राम की लड़ाई लड़ रहे हैं और उनसे लड़ाई हम कभी लड़ नहीं सकते. खरे इसमें इस देश का अगर कोई मूल मालिक है या इस देश का कोई मालिक है तो वो है इस देश का मूल निवासी, इस देश का आदिवासी ही सच्चा मालिक है और इसलिए हम उनसे कभी लड़ नहीं सकते. म्हणून 1949 ला त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूला यांनी ठणकावून सांगितलं होतं सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर या समाजाचा, आदिवासी समाजाचा जर आपण इतिहास बघितला तर या आदिवासी समाजाच्या इतिहासामध्ये तुम्हाला कित्येक गोष्टी मिळतील, पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. या समाजाला पंगू बनवण्याचं काम, या समाजाला विघटित करण्याचं काम या षडयंत्रकारी मनोवादी विकृती मानसिकतेच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी जे जे षडयंत्र या समाजाच्या विरोधात रचलेलं आहे त्या मनोवादी लोकांच्या विकृत मानसिकतेच्या षडयंत्रामध्ये आम्ही सहज अलगतरित्या फसलो आणि सहज अलगतरित्या फसल्यामुळे आज आमच्या समाजाला ज्या स्वातंत्र्यामध्येही आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचं योगदान दिलं, सिद्धू कान्हूच्या आंदोलनापासून, संतालांच्या आंदोलनापासूनचं जरी आंदोलन बघितलं, चिपको आंदोलनापासून जर पाहिलं तर मणिपूरच्या ज्या मागच्या वर्षीच्या घडलेल्या घटनेपर्यंतचं अवलोकन जर केला तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल. या देशाचं मूळ मालक, या देशावरती, या भूमीवरती सर्वात जास्त जर कोणी राज्य केलं असेल तर 1700 वर्ष या गोंडवाना भूमीवरती या गोंड लोकांचे राज्य होते. 258 राज्य या गड किल्ले या देशामध्ये होते. जो या देशाचा राजा होता, मूळ मालक होता, जो या देशाचा राजा होता तो आज या देशाचा गुलाम तर सोडा, साधं पाय ठेवायला जागा सुद्धा आमच्या जवळ राहिली नाही. आणि याला न राहण्याला कारणीभूत आमचे तुमचे जे विघटनकारी लोक आहेत, मनोवादी विकसित या विकृत मानसिकतेची लोक आहेत, या मानसिक विकृतीच्या लोकांच्या षडयंत्रात आपण अलगतरित्या फसल्यामुळे आज आमची अवस्था अशी झाली यात आम्हाला पाय ठेवायला सुद्धा कुठे जागा राहिली नाही. आज आमच्या जवळच्या दल्ली जमीनदारीचा विचार केला. आज दल्ली जमीनदारीमध्ये एकूण जी 62 गावं होती त्या 62 गावं त्यांच्या अधिपत्याखाली होती. आज पाहिलं तर दल्लीच्या अधिपत्याचा जर विचार केला तर त्यांचं खायला 2 वेळच्या खायचे निवाले त्यांना मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. ही सगळी परिस्थिती निर्माण व्हायला जर कोणी कारणीभूत असेल तर स्वतः माझा आदिवासी समाज आहे. माझ्या समाजातील दलाली करणारे लोक आहेत. माझ्या समाजाला विघटित करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम करणारे लोक आहेत. आज जेव्हा जेव्हा निस्वार्थपणे या समाजाला जागवण्यासाठी जे लोक निस्वार्थपणे काम करतात त्या लोकांचं मनोबल तोडण्याचं काम देखील आमचे उच्च शिक्षित आणि उच्च विद्या विभूषित जे लोक आहेत, जे षडयंत्रकारी लोकांच्या संगतीमध्ये जाऊन बसून त्यांच्या पंथीला बसून त्यांच्यासोबत त्यांच्या षडयंत्रामध्ये सामील होऊन आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम करतायत. म्हणून आज आमच्या समाजासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली. आज तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर या समाजावरती जेव्हा जेव्हा हाल अपेक्षा आला, जेव्हा जेव्हा या समाज या गर्तेमध्ये सापडला
आज या समाजामध्ये मी आमच्या सरपंच साहेबांसोबत मध्ये चर्चा करत होतो. 1984-94 पासून चा जर इतिहास जर पाहिला तर या आदिवासी समाजामध्ये बाकीच्या समाजातील लोकांना इतर समाजाचं आरक्षण अजिबात दिसत नाही. 8.5 करोड 2011 मध्ये होती आणि आज जवळपास 12.5 करोड लोकसंख्या आमच्या आदिवासींची या देशामध्ये. आणि जिनकी जितनी भागीदारी उनकी उतनी जिनकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी. या पद्धतीनं ज्या पद्धतीनं या कांशीराम साहेबांनी एक नारा दिला होता त्या कांशीराम साहेबांच्या नाऱ्याच्या अनुषंगाने जर आपण त्याचं अवलोकन केलं आज 12.5% लोक 12.5 करोड लोक या देशामध्ये वास्तव्यात. आज या देशामध्ये 17 राज्यामध्ये 11% लोक आमच्या गोंड समुदायाची आहेत आणि या गोंड समुदायाची 11% लोक या देशामध्ये गोंडी भाषा बोलली जाते. आणि या देशाचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा अस्तित्वात आलं त्या संविधानामध्ये 14 भाषांना जेव्हा मूलतः राष्ट्रीय भाषेची मान्यता देण्यात आली आणि त्या संविधानामध्ये ज्या 14 भाषांना राष्ट्रीय भाषेची मान्यता दिल्यानंतर 1967 ला सिंधी भाषेला 21व्या घटनेचं संशोधन करून त्याला 15वी भाषा म्हणून सिंधी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर 16वी 17वी 18वी भाषा म्हणून नेपाली, मणिपुरी आणि मैथिली या 3 भाषांना संविधानाच्या 71व्या संशोधनामध्ये संशोधन करून त्यांना 1992 ला त्या 3 भाषांना त्या 15 भाषांमध्ये समावेश करून 19 भाषा या संविधानात अंतर्भूत करण्यात आल्या आणि अनुसूची 8 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 2003 मध्ये 92वी घटना दुरुस्ती करून संविधानात संशोधन करून 92व्या संशोधनानुसार 2003-04 मध्ये बोडो आणि संताली आणि मैथिली या 3 भाषांना 2003-04 मध्ये राष्ट्रीय भाषेची मान्यता देण्यात आली. खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त जर कुणावर अन्याय झाला असेल या देशामध्ये तर या गोंड समुदायातील लोकांवरती झाला. आणि गोंड समुदायातील लोकांवरती अन्याय होण्याला कारणीभूत अन्याय बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करने वाले से ज्यादा अन्याय सहने वाला उतना ही जिम्मेदार होता है. आणि तीच परिस्थिती नेमकी या गोंड समुदायातील लोकांची आहे. आजही या गोंड समुदायातील लोक एकमेकांच्या कुरघोड्या करणे, एकमेकांच्या चुगल्या करणे, एकमेकांचे पाय धरून ओढणे हा यांचा जो गुण आहे यांचा गुण याच्यापासून कधीच दूर केला नाही. आज या गावचा जर विचार केला, या क्षेत्राचा जर विचार केला, या प्रदेशाचा जर विचार केला, या देशाचा जर विचार केला 258 राज्य या गोंड समुदायाची या देशामध्ये होते. जेव्हा भारत पारतंत्र्यात गेला त्या पारतंत्र्य काळामध्ये 258 गड किल्ले, 52 गड, 57 परगणा आणि 24 प्रांत या देशामध्ये अस्तित्वात होती. आणि 258 राज्य गोंडांचे या देशामध्ये होते पारतंत्र्य काळात. आणि भारत जेव्हा या देशात स्वतंत्र झाला 1950 ला स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जर बघितलं तर आज जमीनदाऱ्या उद्ध्वस्त झाल्या, तुमचे गड किल्ले उद्ध्वस्त झाले, तुमचं अस्तित्व उद्ध्वस्त झालं. गोंडांचा काही नामशेष राहिला का? काहीच राहिलं नाही. याला जर कोणी कारणीभूत असेल तर माझा समाज आहे, मी स्वतः देखील आहे. का बरं? तर आपण कदापि या समाजाला वाचवण्यासाठी कदापि कुणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही. ज्याला तिकीट मिळाली जिल्हा परिषदेची, जिल्हा परिषद सदस्य झाला त्यांनी कधी बिलकुल या समाजाकडे पाहिलं नाही. जो आमदार झाला असेल, खासदार झाला असेल तो समाजाच्या आरक्षणावरती झाला. परंतु या लोकांनी कदापि या समाजाकडे पाठ फिरवून पाहिले नाही की मी तर समाजात समोर चाललो, विधान भवनात चाललो, लोकसभेच्या संसदेत चाललो, पण माझ्या समाजाची अवस्था काय याच्याकडे त्यांनी कधी पाठ फिरवून पाहिले नाही.
आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी चूक या समाजाची आहे, माझ्या समाजाची आहे. जसं आपण म्हटलं जयेंद्रजी एखाद्याला राजू भाऊ आगे बढो हम तुम्हाला साथ है, लोक एकीकडे नारे देतात, पण राजू भाऊने जर मागे वळून पाहिलं तर कोई नाही सब गायब. अशी परिस्थिती जोपर्यंत या गोंड समुदायातील लोकांची आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने या गोंड समुदायातील लोकांना या देशामध्ये या जगात कुठेही न्याय मिळू शकणार नाही. तरी देखील किव आम्ही अशी एक गोष्ट वाटते 1984 ला युनोच्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं या गोंड समुदायातील मूळ निवासी लोकांची दखल घेतली. 1984 ला आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनोची संघटना झाली. युनोच्या बैठकीमध्ये या ट्रायबलच्या बाबतीत जे 1994 ला who is indigenous people and what is the right of indigenous and सोनलाल मरस्कोले सोहन मरस्कोले indigenous people कौन सोहन और indigenous क्यों है और रेड इंडियन लोक कौन है या बाबतीमध्ये कोहडी टोला अनुच्छेद 12 कलम 3 अंतर्गत जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेमध्ये याच्यावरती मंथन झालं. मंथन झाल्यानंतर या सरकारला आदेश देण्यात आलं होतं की या देशातील आदिवासी लोकांची मूळ संख्या किती. तर त्या 1984 ची विलासचं नाव टाका संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आली होती की भारतात आदिवासी नाहीत, भारतामध्ये आदिवासी नाहीत, तर भारतात कोण नाही ट्रायबल आहे. आणि म्हणून मला कीव येते माझ्या समाजाची. आम्ही समाजाच्या दिशेनं या प्रवाहाच्या दिशेनं जायला जर शिकलो तर आम्ही आमचं अस्तित्व ठेवू शकतो. आणि या प्रवाहाच्या विरोधात जर गेलो तर आमचं अस्तित्व नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं आपण इतिहासात बघितलं, विज्ञानात बघितलं, महाकाय असा डायनासोर नावाचा भयानक प्राणी या देशामध्ये या जगामध्ये वावरत होता असं आपण इतिहासात पाहिजे. आणि तेवढा मोठा बलाढ्य प्राणी कधी नामशेष झाला, त्याचे अवशेष कुठे गेले, त्याचे अवशेष सुद्धा राहिले नाही. कदाचित तीच परिस्थिती जर आपण संघटित झालो नाही तर या आदिवासी समाजाची झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही लिहून ठेवा. आमच्या मेल्यानंतर किंवा तुम्ही लिहून ठेवल्यानंतर आमच्या येणाऱ्या पिढीला जेव्हा ते लिखाण दिसेल तेव्हा त्यांना वाटेल की कोणीतरी या माणसानं म्हटलं होतं की जर तुम्ही संघटित झाले नाही तर कदाचित डायनासोर जसा नामशेष झाला. फक्त इतिहासात आम्हाला शिकायला मिळते की महाकाय एक प्राणी होता आणि त्या प्राण्याचे कोणती अवशेष राहिले नाही. तसाच आमच्या आदिवासी समाजासोबत झाल्याशिवाय राहणार का. या आदिवासी समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फक्त एक गोंड समुदाय एकमेव कारणीभूत आहे. या गोंड समुदायाची गोंडी भाषा बोली भाषा आहे, यांचा भूखंड आहे, यांचा गोंडी धर्म अस्तित्वात आहे. गोंड गोंडी गोंडवाना या 3 गोष्टी जोपर्यंत आमच्या तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा आदिवासीचा अस्तित्व या भूमीवर कोणीही मिटवून घेऊ शकणार नाही आणि कोणाची मिटवून घेण्याची ताकद नाही. आणि म्हणून या षडयंत्रकारी लोकांनी या आदिवासींचं अस्तित्व मिटवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा या बुद्धिवादी विचारवंत ज्या आदिवासी लोकांमध्ये काही शिल्लक लोक आहेत या षडयंत्रकारी लोकांना जर सोडलं, जर जे लोक जिवंत आहेत त्या जिवंत असलेल्या लोकांनी लढा दिला, त्यांनी संघर्ष केला. म्हणून कसं तरी आम्हाला तुम्हाला आमच्या सुगीचे दिवस आल्यासारखं वाटतं आहे आणि आम्हाला कुठेतरी आमचं अस्तित्व कायम आहे असं वाटतं. आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट, कालच्या दिवशी ज्या दिवशी मसिनीच्या कार्यक्रमामध्ये मी बोलून संजय पुराण, रामदासजी मसराम, मारमुरीचे आमदार राजू तोडसाम या 3 लोकांना शिव्या देऊन त्यांना मी एकच मसिनीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की जब तक तुम्ही आदिवासी भाषा को गोंडी भाषा को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिला मैं हेतु कायम नहीं करूंगे. इस विधानसभा के अंदर में विधानसभा के अंदर इस गोंडी भाषा को राष्ट्रीय भाषा का दर्जा मिले, इस तरह का जब तक कि आप विधानसभा में ठराव पारित करके सेंट्रल गवर्नमेंट को नहीं दोगे तब तक कि तुम आदिवासी के प्रतिनिधि हो या आदिवासी आरक्षण पे आप आमदार चुन के गए हो, इसका जो आपको सार्थक होना चाहिए वो कभी होने वाला है. आणि म्हणून काल आमचे मित्र संजय दादा पुराण, राजूभाऊ तोडसाम, रामदासजी मसराम आणि मिलिंद नराटे आणि भीमरावजी केराम, डॉक्टर नामदेव शेंडी या आमदारांनी व्हिडिओ चालू करायचं आदिवासीचे 25 आमदार असल्यानंतर फक्त या 5 आमदारांनी सह्या करून आपापल्या लेटर पॅड वरती काल
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केली आणि मागणी केल्यानंतर आता संजय फुलांचा मागाशी फोन आला, बाटोवाले तुम्हारी बात विधान भवन में रखी गई है और विधान भवन में इसके ऊपर वोटिंग होती है कि क्या होती है देखना पड़ेगा। अगर वोटिंग नहीं होती और सरकार सभी एक मत से अगर इस प्रस्ताव को पारित करते हैं तो आने वाले अगले सप्ताह में महाराष्ट्र विधानमंडल की ओर से गोंडी भाषा को राष्ट्रीय भाषा का दर्जा मिले और अनुसूची 8 में सम्मिलित किया जाए, इस तरह का प्रस्ताव हम केंद्र सरकार को देने जा रहे हैं। आणि म्हणून ही आमच्या तुमच्यासाठी जरी गोष्ट परिपूर्ण झाली नसेल तर सुरुवात होणे गरजेचं होतं आणि या 5 लोकांनी कुठेतरी या गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी या संघटनांच्या मागणीला उचलून धरण्याचं काम केल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक आभार मानतो। त्यानंतर मी स्वतः या गोंडी भाषेच्या जे कार्यशाळा झाल्या आमच्या दिल्लीमध्ये 5, तर मी या नागपूर विभागातून फक्त एकमेव प्रतिनिधी म्हणून कचारगडच्या वतीने जेव्हा मी 5च्या 5ही दिल्लीच्या कार्यशाळा अटेंड केल्या, तर त्या दिल्लीच्या कार्यशाळेमध्ये अटेंड केल्यानंतर काही गोष्टी असे आल्या, आपल्या लोकांना मौज मस्ती करायला काही वाटत नाही। आपल्याला असं वाटतंय काही लोक माझे आदिवासी लोक आजही म्हणतात अरे तुमचं आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही, जर तुम्ही संघटित झाले नाही किंवा तुम्ही समाजाच्या सामाजिक आंदोलनात उभे झाले नाही तर आपल्या समाजाचं अस्तित्व गेल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा काही लोक जे निर्बुद्ध आहेत किंवा ज्यांना अजून कळत नाही ते लोक म्हणतात अरे जब तक सूरज चांद रहेगा तब तक आदिवासी का आरक्षण रहेगा। हे कोणत्या दुनियेत जगतायत? भारताचा एक शोकांतिका वाटते। आज सरकार हळूहळू आदिवासीच नाही, समांतर आरक्षण, समान सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिता आणून, कॉमन सिव्हिल कोड आणून या देशातील संपूर्ण आरक्षित समाजाचं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। आणि माझ्या आदिवासी समाजातील लोक अशा पद्धतीने बोलत आहेत की जब तक सूरज चांद है तब तक हमारा आरक्षण कोई खत्म नहीं करता। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करतोय की जे 24 ऑक्टोबर 2024 शालेय शिक्षणाचा विभागाचा जो परिपत्रक आला होता त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आता ही गोष्ट कशी आहे, तुमच्या आमच्यापर्यंत फक्त जे आमचे शिक्षक समाजातील लोक आहेत जे नियमितपणे पेपर वाचन करतात, नियमितपणे व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरती हे सगळ्या माहिती येतात, जो या वर्तमानपत्रामध्ये किंवा तुमच्या दूरदर्शनमध्ये ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं नियमितपणे जे बघण्याचं काम करतात त्यांना या गोष्टी कळतायत की आज आमच्या समाजासोबत कर्मचाऱ्यांसोबत काय घडतंय। आणि माझ्या आदिवासी समाजातील आया माया भगत बंधू भगिनींना त्यांच्या सिरियल पाहण्यात त्या व्यस्त असतात, त्या सिरियल पाहण्याकडे किंवा ह्या बाकीच्या सिरियल पाहण्यातच तुम्ही तुमचं संपूर्ण दिनचर्या तुमचे दिवस वाया घालवताय, परंतु माझ्या समाजासाठी किंवा माझ्या समाजासोबत काय षडयंत्र त्या वरच्या लेवलवर चाललं आहे किंवा काय घडतंय या गोष्टीकडे अजिबात तुम्हाला माहिती नाही। आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला असं वाटतंय जिधर देखो तो हरा मेंढक कसं असते, तो विहिरीचं मेंढक जसं असते ना, जिधर देखो तो क्या आहे पाणी आहे, परंतु तो मेंढक जेव्हा विहिरीच्या बाहेर निघतो तेव्हा त्याला कळतं की या कुछ नाही। तशी परिस्थिती माझ्या आदिवासी समाजाच्या माता भगिनी पितृशक्ती मातृशक्तीची झाली। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करून सांगतोय आणि मी माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलंय आणि आज सांगतोय की मी किमान जर यानंतरही माझा समाज जर कोणाचं माझं नका ऐकू, पण किमान मी जे बोलतो आहे त्या बोलण्यातून किमान 50% जरी तुम्हाला सत्य वाटत असेल किंवा जे मी बोललेलं हे 50% सत्य असेल तर कमीत कमी तुम्ही माझ्या बोलण्यावर नाही तर त्या शब्दाचा अवलोकन करा, त्याचा विचार करा, चिंतन मनन करा आणि भरत मला नेमके असं का बोलला, एवढा टीकात्मक का बोलला, विवेचनात्मक का बोलला, या गोष्टीचं तुम्ही आत्मचिंतन केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल की खरोखर आज माझ्या समाजासोबत काय घडतं। आज मला एक सांगा, आपण ज्या बाबुराव शिरमाकेच्या पुत्राचं इथं अनावरण केलं, त्यांची जयंती साजरी केली। आम्ही छायाताईच्या गावामध्ये बाबुराव शिरमाकेचा जयंतीचा कार्यक्रम करायला गेलो होतो आणि लोक चालले होते, लोकांना आम्ही सहज विचारलं भाऊ कुठे चालला, तर नाही म्हणजे बिरसा मुंडाची जयंती।
म्हणजे दिमाग आपल्या लोकांना हे माहित नाही. अरे आज दलिताच्या महाराजच्या एवढ्या पोराला विचारा, आज काय आहे तर तो म्हणा 14 एप्रिल बाबासाहेबाचा काय म्हणा ते. ही अवस्था आहे आमची. 6 डिसेंबरला काय झालं हे नाही माहित आम्हाला. अरे ज्या बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला ताटमानेनं जगण्याचा अधिकार दिला, बाबासाहेबांना एवढा मोठा ग्रंथ या देशाला दिला नसता तर आजही तुम्हाला जसं दलित समाजाला गाडगा आणि झाडू बांधून जावं लागलं असतं, त्यावेळी बदतर हालत आमची झाली असती. परंतु बाबासाहेबाची पुण्य समजा, बाबासाहेबाला तुम्ही महाराजांपर्यंत मर्यादित. अरे बाबासाहेब राहिला नसता तर आज मी ताटमानेनं बोलू शकलो नसतो. तुम्ही ताटमानेनं तर खुर्चीवर बसण्याची तुमची अवकात राहिली नसती. कारण त्या वर्ण व्यवस्थेमध्ये जर गेलो तर मला खूप वेळ लागला. त्या वर्ण व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर त्या शूद्र वर्णामध्ये आम्हाला जे गणल्या गेलं, इकडे संविधान आणि या देशाची सुप्रीम कोर्ट म्हणते की ट्रायबल लोक हे कोणत्याही वर्णात येत नाही. परंतु या देशातील ब्राह्मणवादी व्यवस्थेतील लोक म्हणतात की या देशातील शूद्र म्हणजे बहुजन समाजातील संपूर्ण लोक 85% जमातीची संपूर्ण लोक कुठे येतात? त्या शूद्र वर्णामध्ये येतात. म्हणजे तुम्ही आणि कोणी सुटलो नाही. फक्त यांनी वर्ण व्यवस्थेमध्ये यांनी महाराजांना अस्पृश्य का लेखलं आणि गोंडांना किंवा आदिवासीला का लेखलं नाही. समजा एकाच वेळेस या सगळ्यांना अस्पृश्य लेखलं असतं तर फार मोठं एक आंदोलन उभं झालं असतं. आणि हे मोठं आंदोलन उभं होऊ नये म्हणून पर्यायानं यांनी एक 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 करून एका एकाची कत्तल करण्याचं काम या मनोवादी विकृत मानसिकतेनं केलं. त्या गोष्टीला कुठेतरी आम्हाला समजून घेण्याची गरज. आज सगळ्यात मोठी शोकांतिका आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. टेकाम सर हसत होते, मी मगाशी बोलतो आणि तेच म्हणायला लागले मग, अरे इथे तो सप्पाई मामा कोयता दिसे नाही की बोयर कोयतो रिलेटो है. आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या माता बंधू भगिनी, माझ्या सर्व मातृशक्तीला एक विनंती करून सांगतोय. कोणीतरी सांगितलं की जिच्या हातात पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आणि म्हणून माझ्या मातृशक्तीला एक विनंती आहे की माझे मायबाप ते गेले, कुठं गेले? मोठभर चिवडा घोटभर दारूत गेले आणि तेही त्याच्या पलीकडे येतात की नाहीये ही शोकांतिका आहे. परंतु हाय जे वृद्धावली लागली है आदिवासी को क्या होना, जब वोट आया तो मोटभर चिवड़ा और घोटभर दारू होना, इसके सिवा कुछ नहीं होना. उसको किसको वोट देना है वो बताने की जरूरत नहीं. जो दारू पिलाएगा जो चिवड़ा देगा उसको वोट देंगे, लेकिन उनका आदमी भी होगा तो नहीं देंगे. म्हणूनच या गोंदिया जिल्ह्यातून या भंडारा लोकसभा क्षेत्रातून बाबासाहेबांची कधी कदर झाली. त्या पश्चिम बंगालच्या आदिवासींनी त्या बाबासाहेबाला निवडून दिलं, त्या आदिवासींनीच निवडून दिलं. परंतु जे स्वतःला उच्चभ्रू समजणारा आदिवासी समाज, स्वतःला उच्चभ्रू समजणारा इथला दलित समाज बाबासाहेबाला त्यावेळेस 1952ला समजू शकला नाही. परंतु ते संताल जमातीचे पश्चिम बंगालचे आदिवासी लोक बाबासाहेबाला समजले आणि बाबासाहेबाला संविधानात संसदेत पाठवण्याचं काम त्या पश्चिम बंगालच्या आदिवासींनी केलं. म्हणून ही चूक तुम्ही आता करू नका. आणि ही चूक तुम्ही जर केले तर ही चूक दुरुस्त करण्याची वेळ तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि म्हणून सारख्या शेवटी तुम्हाला एक सांगतोय की ज्या पारी पाहणे पारी कोपार लिंबोनी तुम्हाला जो एक मंत्र दिला होता, केंजाय चेलानी जयसेवा पुंजी अंदाना, केंजाय चेलानी जयसेवा पुंजी अंदाना, सुईमोद आसीमा सुईमोद सियाना, सुईमोद आसीमा सुईमोद सियाना, तमेच आसीमा रेक वेळची कियाना, सदा तमा आसीमा सदा पारी बियाना, सुईवन के आसीमाट सुईवन वडकीना, सेवा कया आसीमाट सदा सेवा किया. म्हणजे आम्ही पहाडी पारी कोपार लिंबोनी सांगितलेल्या मंत्राच्या अगदी विरोध. अरे भोरे भी नियम मानवाला दिसून निघून जायचे वा इथून वर भोर अंदूर बेदोर अंदूर गती अंदूर वर कामनोर हिले फक्त यार नावर अंदूर मावर अंदूर जोपर्यंत मियावर पहिले वाया जय भी मित्ताल पूर्व महाराज चेंदा तोर मनी कोयलरी तोर मनी अर्जुनी तोर मनी बेदोर राजगुड़ा तोर मनी और जय भी मित्तूर म्हणजे यार भोर अंदूर. अबे ये मेरा जात का मेरा खून का है, ये उनमें स्वाभिमान जागा होता है. पण आमच्या आदिवासी मध्ये तुम्ही जैसे वामन काजू
काही म्हण, या थंड्या रक्ताच्या आदिवासी प्राण्याचा रक्त कधी गरम होत नाही आणि हा माझा आहे ही भावना सुद्धा त्याच्यामध्ये जागृत होत नाही. म्हणून तुम्हाला माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की आपण बाबासाहेबाला जोपर्यंत आमचा आदर्श मानणार नाही, गौतम बुद्धांची सम्यक विचारसरणी, सम्यक त्यांचे विचार जोपर्यंत आपण आत्मसात करणार नाही आणि जोपर्यंत या महाराज लोकांच्या पावलावर ठेवून जोपर्यंत आपण पादाक्रांत करणार नाही किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जोपर्यंत आपण पुढे चालणार नाही तोपर्यंत आपण कदापिही संघर्ष करू शकणार नाही आणि या आदिवासी समाजाला कदापि आपण वाचवू शकणार नाही. हे काळ्या धर्माचे लेख आहेत, तुम्ही लिहून. आज जे महापुरुष झाले त्या महापुरुषांना त्यांना जाती बंधनामध्ये, जातीच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही केलं नाही. या लोकांना अडकवून ठेवण्याचं काम या षडयंत्रकारी विकृत मनोवादी मानसिकतेच्या लोकांनी केलं. ज्या पद्धतीने संतांना सुद्धा, संत नामदेवाचा विचार करा, संत गोरा कुंभाराचा करा, संत चोखा मेळाचा करा, या सर्व संतांना सुद्धा त्यांच्या जातीचे बंधन लावून त्यांना जाती पुरतं मर्यादित करून टाकलं. तशाच पद्धतीने या महापुरुषांना सुद्धा बिरसा मुंडाची जयंती आली, आदिवासी लोक, संत रविदासची जयंती आली, चांभार लोक, संत चोखा मेळाची आली, कुंभार, संत सावता माडीची आली, माडी लोक. ही जी प्रथा कोणी टाकून दिली? अरे ह्या महापुरुषांनी जे कार्य केलं या देशातील तमाम गोर गरीब दीन दलित दुबळ्या समाजातील लोकांसाठी ह्या लोकांनी कार्य केलं. परंतु या लोकांना त्या जातीच्या चौकटीमध्ये बांधून यांना जाती पुरता मर्यादित करून ठेवलं आणि तीच रीव ओढत आम्ही आताही बाबुराव शेळमाकेची जयंती आली तर फक्त आदिवासी समाजित यामध्ये दिसत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो, आता तुमचा अंत पाहणार नाही आणि जास्त काही बोलणार नाही, कारण तुम्ही सकाळपासून इथं आहात. मात्र या आयोजकांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजन केलं, मात्र तुमचा जो उद्देश आहे हा कार्यक्रमाचा उद्देश फक्त कार्यक्रम करण्यापुरता, आपण एन्जॉय करणे, नाचणे, गाणे, कुदणे आणि 2-4-5 लोकांना बोलवून आपल्या गावाचं मनोरंजन करण्यापुरतं जर असेल तर कृपया पुढच्या वर्षी हा कार्यक्रम करू नका. कारण तुमच्या आजूबाजूला तुमच्या समाजातील, मग तो SC असो, ST असो, OBC असो, कोणीही व्यक्ती असो, कारण ज्याही माणसावर अन्याय अत्याचार होत असेल, कोणत्याही स्त्री पुरुषावर अन्याय अत्याचार होत असेल आणि खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचार करण्याच्या विरोधात जोपर्यंत पेटून उठणार नाही तर तुम्ही किती महापुरुषांच्या पुण्यतिथ्या केल्या, किती जयंत्या केल्या, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम केले, जनजागृतीचे मेळावे केले, याला काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींना आत्मसात करून आपण मलाच नव्हे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या आमच्या विचारवंत लोकांना ऐकून घेतलं, त्यांचे विचार आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करत आहात, त्याबद्दल आपण सर्वांचं मी वडवाडा गोंड समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि जाता जाता मी काही घोषणा देतो, त्या घोषणेच्या शेवटी तुम्हाला सेवा म्हणायचं, ठीक आहे? आवाज चांगला आला पाहिजे. पांडी पारी गोपाळ लिंगोना, पारी पांडी पारी गोपाळ लिंगोना, हररूर संभुना, हररूर संभुना, मुठवा लिंगोना, मुठवा लिंगोना, शंभू मुलाना, शंभू मुलाना, शंभू गौडाना, शंभू गिरजाना, रायतार जन्मदायीना, रायतार जन्मदायीना, बाया खगल्या हिरा सुका पाटालीरता, हिरा सुका पाटालीरता, जन्मसिंह हवाल बाबोना, जन्मसिंह हवाल बाबोना. तर सरते सिद्धि तुम्हाला एक विनंती है कि माकून जो भी बोला अजर आदर राणा मंदार, मान सन्मान स्वाभिमान राणा मंदार, तर माकून जन्मसिंह हवाल बाबू, आई आणि वडील
आणि माय बाबू सल्ला गागरा सल्ला शक्ती आणि गागरा शक्ती जे प्रतिकृती आपण आमच्या पुतळ्यावर बनवलं आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेच आमचा प्रकृती शक्ती आहे. त्यातच माता शक्ती आणि पितृशक्ती या दोन्ही दोन्ही व्यक्तींच्या संयोगामुळेच या सृष्टीची निर्मिती झाली आणि ते संयोग कुल चिन्ह सल्ला शक्ती हे आपल्या गावात आहे. आणि म्हणून आमचे भुंगारजी आमचे सोयरे श्यामलालजी टेकाण ते ज्या पद्धतीनं तुम्हाला या गावामध्ये ते या गावचे भुंगार म्हणून काम करतायत आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कमीत कमी किमान काही दिवस तरी त्या सल्लाशक्तीजवळ कोणी ना कोणी दिवा पेटवण्याचं काम करायला एवढी विनंती करतो. आणि या समाजाच्या बाबतीत एक दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगणार होतो परंतु सांगता सांगता विसरलो. आपण खऱ्या अर्थानं आमची जी भूमकाल संघटना आहे अखिल भारतीय पोयापुरे भूमकाल संघटना त्याचे काही पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज सायंकाळच्या कार्यक्रमाच्या वेळेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या कचारगड ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे जे भूमकाल संघटनेचे अविनाशजी मडावी आहेत, सुधाकरजी टेकाम आहेत, धरमदासजी उईके आहेत, ते आलेले आहेत आणि ते सायंकाळला तुम्हाला सांगणार आहे. कारण बहुतांश गोष्टी आपण आमच्या धर्मरूढी परंपरेनुसार रीतिरिवाजानुसार जर तुम्हाला तुमचा धर्म वाचवायचा असेल, तुमची संस्कृती वाचवायची असेल, रूढी परंपरा वाचवायची असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगता मागाशी विसरलो. तुम्हाला आम्हाला जे आरक्षण मिळालेले जातीच्या नावावरती आरक्षण मिळालेलं नाही तर आमच्या संस्कृतीवर टिकून राहून आम्हाला हे आरक्षण मिळालेलं आहे. आणि आमच्या संस्कृती बेस कल्चर बेस आरक्षण असल्यामुळे आमच्या कल्चरला संस्कृतीला वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आमच्या भूमकालकडून ही पार्श्वभूमिका समजून घ्यावी एवढी विनंती करतो. जय शिवा, जय गणनाथ, जय शिवा, जय भीम, जय जवान.